अबोली हे एक आउटडोर प्लांट आहे. त्याला उन्हाची गरज असते. जर उन्हात तुम्ही ठेवलं तरच त्याला फ्लॉवरिंग हे भरपूर प्रमाणामध्ये होतं. सावलीमध्ये हे झाड वाढत नाही. त्यामुळे तुम्ही हे आउटडोरच ठेवायला पाहिजे. इनडोर झाड नाही आहे हे. आणि याला भरपूर फ्लॉवरिंग येण्यासाठी याला वरचेवर कटिंग केलं पाहिजे. जर तुम्ही कटिंग केलात वरचेवर तर याला नवीन नवीन फांद्या येतात आणि प्रत्येक फांदीला असे फुलांचे गुच्छ येतात. तर आता मी याचा गजरा करण्यासाठी फुलं काढते. आणि याचा मस्तपैकी एक गजरा तयार होणार आहे. बघा एका एका ह्याला केवढे मोठे गुच्छ आहेत ते. हे कोणत्याही वातावरणात सहजपणे वाढतं आणि याला फुलं खूप छान दिसतात, मस्त दिसतात आणि फुलं खूप दिवस टिकून राहतात. हे एकच डेली याला फुलं येतात. असं नाही की आज आता मी फुलं काढली तरी लगेच उद्या हे पूर्णपणे असं भरलेलं असणार आहे हे फुलांनी. आणि मी म्हटलं याच्यावरती आपण एक व्हिडिओ पण करूया आणि फुलंही काढूया, दोन्ही कामं होतील. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वजण? मी आशा करते तुम्ही सर्वजण स्वस्त आणि मस्त असाल. आणि तुम्ही माझ्यासमोर बघत असाल ते मस्त अशी फुललेली अबोली आहे. आणि आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला जायचं असेल किंवा लग्न समारंभाला जायचं असेल तर आपले आपोआपच पाय वळतात ते म्हणजे फुलांच्या दुकानाकडे आणि अबोलीचे गजरे घेण्याकडे. अबोली किंवा पांढऱ्या फुलांचे गजरे घेण्यासाठी. ही अबोली खाली जमिनीमध्ये लावलेली आहे. आमच्या फ्लॅटच्याच खाली अशी लावलेली आहे आणि त्याला छान अशी फुलं आलेली आहेत. तर अबोली हे एक उन्हाळ्यात फुलणारं फूल आहे आणि त्यामुळेच आपल्याला सगळ्या कार्यक्रमांसाठी त्याचा वापर करता येतो. किंवा ह्याचे गजरेसुद्धा खूप छान दिसतात असे माळल्यानंतर. ह्याच्या हे जर झाड आपल्याला लावायचं असेल तर ते बियापासून लावलं जातं. हे बघा असे बिया येतात त्याला. हे जे फुलं येऊन गेली की त्यामध्ये अशा बिया तयार होतात आणि जर काही बिया आपण रुजत घातल्या तर बियापासून सुद्धा रोप तयार होतं. आणि त्याचबरोबर हे फांदीसुद्धा आपण अशी लावू शकतो. आवड असेल गजरे माळण्याची तर अबोली हा एक बेस्ट चॉईस आहे. आणि या झाडाची काळजी घेत असताना ह्याला खत घालायला पाहिजे. कारण काय की फुल हे फ्लॉवरिंग प्लांट आहे आणि घरामध्ये किंवा कुंडीमध्ये सुद्धा हे खूप छान अशी होते. ह्याला खूप अशी केअरची गरज नाही, पण ह्याला फ्लावर येण्यासाठी हे तुम्हाला पोटॅशियमयुक्त खत घालावं लागतं. ही बघा केवढे मोठे असे झालेले आहे. छोटंसं रोप इथे लावलेलं होतं पण हे खूपच मोठी अशी वाढलेली आहे. आणि याला फुलं बघा किती आलेली आहेत ते. याला फुलं खूप मोठ्या प्रमाणावरती येतात आणि भरपूर असं भरगच्च दिसतं ते झाड. आणि आपण हे कुंडीत लावलं ना तर खूपच छान असं दिसतं. बियासुद्धा तयार झालेल्या आहेत. ह्या जर काही बिया आपण पावसाळ्यामध्ये आपण जर काही रुजत घातल्या तर ह्याच्यापासून रोप तयार होतं आणि कुंडीतसुद्धा ही छान अशी वाढू शकते. आणि अशीच फुलांनी भरगच्च होते कुंडीमध्ये. असं नाही की ही जमिनीमध्ये लावली आहे म्हणून ह्याला फुलं आली आहेत आणि कुंडीमध्ये येणार नाहीत. तर कुंडीमध्ये सुद्धा अशीच याला भरगच्च अशी फुलं येतात आणि असं गुच्छाने फुलं येतात. ह्याला एक फुल येत नाही तर असं पूर्णपणे एक गुच्छ येतो. हे बघा असे गुच्छ येतात आणि त्यामुळे दिसायला एक हे प्लांट खूप छान दिसतं. म्हणजे कुंडीत लावल्यानंतरसुद्धा हे खूप चांगलं वाढतं. आता मी यावर्षी म्हणजे माझ्या कुंडीमध्ये नेऊन लावणार आहे. इथूनच फांदी एक कट करून याची ही आहे ती आमच्या बिल्डिंगमधल्या. यावर्षी मात्र मी पावसाळ्यामध्ये याची फांदी नक्की लावणार आहे. तुम्हाला जर काही फ्लॉवरिंग प्लांट आवडत असतील तर हे अबोली ही तुम्ही नक्कीच लावा. कारण काय ही एक दिसायला पण छान दिसते गुच्छामध्ये फुलं येत असल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे मस्त चॉईस आहे आणि याची फुलं खूप दिवस अशी राहतात. लगेच अशी बावत नाहीत, म्हणजे लगेच अशी सुकत नाहीत किंवा
लगेच सुकून गळून पडत नाहीत. तर हा पूर्ण गुच्छच्या गुच्छ 8-8, 15-15 दिवस असा ताजा आणि फ्रेश राहू शकतो. आणि म्हणून आबोली हे एक खूप सुंदर दिसणारं आणि उपयोगी असं आहे. तुम्ही देवालासुद्धा याची फुलं घालू शकता, केसामध्ये सुद्धा तुम्ही माळू शकता, गजरे करू शकता. तुमच्या झाडावरती कायमस्वरूपी असे फुलांचे गुच्छ दिसतात आणि त्यामुळे हे आबोली हे लावायला एकदम सोपी आहे. याची केअर करणंसुद्धा खूप सोपं आहे आणि सहज वाढणारं असं हे प्लांट आहे. एकदा जर काही तुम्ही लावलात तर ह्याच्यापासून फुलापासून बिया तयार होतात. त्या बिया आपल्याकडे राहतात. आपण नवीन रोपंसुद्धा करू शकतो. जमिनीमध्ये जी झाडं लावलेली असतात तर ती जमिनीतून आपलं अन्न ग्रहण करतात. मात्र कुंडीमध्ये लावल्यानंतर त्यांना आपण वेळच्या वेळेला खत दिलं पाहिजे. आणि अबोलीचं झाड हे महाराष्ट्रामध्ये कुठेही वाढतं. हे एक हार्डी प्लांट आहे. म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये सहज हे जगतं किंवा सहज वाढतं. अबोलीचा आता मस्तपैकी मी एक गजरा तयार करते आणि तुम्हाला अबोलीची माहिती कशी वाटली तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू. बघा किती सुंदर गजरा तयार झालेला आहे एवढ्याशा फुलांचा. आणि आता हा गजरा माळण्यासाठी तयार आहे. आणि गजरासुद्धा आबोलीचा गजरासुद्धा जवळजवळ 3-4 दिवस तरी असा फ्रेश आणि एकदम ताजा राहतो.